नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दत्त जयंती उत्सव अपार श्रद्धेने साजरा। अक्कलकोट निवासी दत्त अवतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचं मूळ स्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आज श्री दत्त जयंती उत्सव अपार श्रद्धेने व मोठ्या भक्तिभावात साजरा झाला। या निमित्ताने लाखो भक्तांनी श्रींचं दर्शन घेतलं। पहाटे मंगलमय वातावरणात देवस्थानचे पुरोहित मोहन महाराज पुजारी यांच्या अधिपत्याखाली व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या उपस्थितीत श्रींची काकड आरती झाली। राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या पालख्या, दिंडी, पदयात्रा अक्कलकोट निवासी विसावल्या। यामध्ये रत्नागिरी, भांडूप, मुंबई, सातारा, बार्शी, सोलापूर, कोल्हापूर सह राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पालखी आल्या होत्या। गेल्या 2 दिवसांपासून पोलीस प्रशासनाने मंदिर परिसरात चोख व्यवस्था करण्यात आली होती। शहरातील गुरु मंदिर, राजेराय मठ, समाधी मठ, शिवपुरी खंडोबा मंदिर, हक्काचा मारुती मंदिर सह विविध मंदिरात भक्तांची दर्शनाकरता मोठी रांग लागलेली होती। नगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम राबवून येणाऱ्या स्वामी भक्तांकरता शहर स्वच्छ केलं होतं। श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेलं श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दत्त जयंती निमित्त दर्शनाकरता आलेल्या लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला।